वाव! रंग तर अगदी सुरेख आलाय. बनवायला अगदी सोप्पं आहे आणि हिवाळ्यामध्ये मी आठवड्यातून एकदा तरी बनवतेच हा. कारण हिवाळ्यामध्ये भेटतात आपल्याला तुरीच्या शेंगा आणि याचं नाव आहे तुरीचा सोलेभात किंवा ह्याला तुम्ही पुलाव देखील म्हणू शकता. मस्त साजूक तुपाची धार टाकून खायचा. 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत, 2 वाटी सुरती कोलम, घरचा मसाला, खडे मसाले घेतलेत, कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, मीठ आणि हळद. आता हे जे तुरीचे दाणे आहेत ते मी छान भाजून घेतलेले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर एकत्रच बारीक करून घेतलेली आहे. कारण की हिचा ना वास एकदम छान येतो या पुलावमध्ये. आता तेल गरम करून घेतलेले आहे. मोहरी तडतड होतीये. जिरे पण छान फुलले आहेत. आता खडे मसाले टाकलेले आहेत. तर थोडंसं खडे मसाले टाकून आता शेंगदाणे टाकून घेऊयात. थोडेसे छान तळले शेंगदाणे की त्यामध्ये घालूयात कढीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर आता कांदा भाजून घेऊयात. कांद्याला छान परतून घेतलंय. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण बारीक चिरलेला बटाटा. बटाटा घालून घेतल्याच्या नंतर आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे जी आपण कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतला होता तो. याच्याने ना याला खूप छान सुगंध येतो आणि आता टोमॅटो टाकून परतून घेऊयात. नंतर आपण जे तुरीचे सोले घेतलेले होते ते भाजून घेतले होते आणि आता त्याच्यामध्ये ॲड करूयात थोडीशी हळद आणि आपण घरी केलेले मसाले. वाह! रंग कसला भारी दिसतोय बघा ह्याचा आणि बघता क्षणी आपल्याला खावं वाटेल इतकं सुंदर ह्याची टेस्ट लागते ना, खूपच छान. सुरती कोलम आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत. याला काही भिजत वगैरे घातलेलं नाही आहे मी. तसेच फक्त धुवून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये ॲड करते मी मस्त लिंबू. ह्याने ना एक मस्त आंबट अशी चव येते ह्याला आणि आता छान मिक्स करून घेते आहे आणि याच्यामध्ये मी 3 वाट्या टोटल 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तुरीचे दाणे म्हणून मी 6 वाट्या याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता छान मिक्स करून झाकण लावून घेतलं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. शिट्टी होती आहे आणि वास तर अगदी घरामध्ये सगळीकडे पसरला आहे. असं वाटतंय ना की कधी एकदा पटकन खोलून मी खायला घेईल. चला तर आता हा एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी. बघा किती सुंदर दिसतोय ना. आता याला मस्त सर्व करूयात. वाह! साजूक तुपाची धार टाकूयात त्याच्यावरती. छान चिरलेला कांदा आहे आणि लोणचं. हिवाळ्यामध्ये खायला ना अगदी भन्नाट लागतो. तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा.